तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। प्रदूषण टाळण्यासाठी राज्यात नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील एकूण 7 आगारासाठी 150 बस मिळणार आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून लांब पल्ल्यासाठी ह्या बस धावणार आहेत। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या बसचे पूजन करून लोकार्पण केले आहे। संपूर्ण वातानुकूलित मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, मूव्हेबल चेअर यासह इतर सर्वच सुविधांनी ही बस सुसज्ज असून बसचा प्रवास सुरक्षित असणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे। यावेळी विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्यासह एसटी महामंडळाचे इतर अधिक कर्मचारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। वाहतूक नियंत्रण विभागाला यापूर्वीच्या खूप जुन्या गाड्या होत्या ज्या मध्ये बंद पडायच्या। गाड्यांच्या पत्र्यामुळे अनेक चालत्या लोकांना त्याच्यामुळे दुखापत झाल्या, काही लोकांचे हात गेले, काही लोकांचे जीव गेले आणि कुठेही गाड्या बंद पडायच्या, वेळेवर पोहोचत नव्हत्या, प्रवासी पोहोचत नव्हते। आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे प्रताप सरनाईक साहेबांकडे मी वारंवार पाठपुरावा केला आणि मागच्या काळामध्ये जवळपास 40-50 गाड्या नव्याने या डेपोला या ठिकाणी मिळाल्या। आजही ह्या 12 AC गाड्या, AC व्हेकल म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल गाड्या आहेत आणि आतमध्ये चार्जिंगची व्यवस्था आहे। जेवढ्या खासगी गाड्यामध्ये सुविधा नाही एवढी चांगली सुविधा या गाड्यांमध्ये आहेत। आणि आता ह्या सगळ्या गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत, म्हणजे लगतच्या राज्यामध्ये सुद्धा ह्या आपल्या गाड्या जाणार आणि शाळेचे विद्यार्थी सारखे फोन करायचे, आम्हाला गाडीने काय नागरिक करायचे। आता जवळपास ही समस्या आता बुलढाणा जिल्ह्याकरता जवळपास संपलेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये हजारो गाड्या या आपल्या महायुती या सरकारी या ठिकाणी दिल्या आहेत। लोकांच्या प्रवासाची चांगली व्यवस्था या ठिकाणी केली। जास्त पैसे दिवाळीच्या सणामध्ये किंवा इतर ठिकाणी खाजगी लोक लुटायचे, ती आता काही अडचण त्यांची राहणार नाही आणि म्हणून हा प्रवास आता अतिशय सुखरूप आणि त्याला आपण म्हणतो की चांगल्या वातावरणामध्ये हा या ठिकाणी नागरिकांचा होणार आहे। आणि म्हणून मी सगळे आमच्या DC मॅडम, जगताप मॅडम, आमचे डेपो मॅनेजर अमोल, आमचे DTO, आमचे सगळे STचे ड्रायव्हर्स, कंडक्टर आणि इतर स्टॉफ या सगळ्यांना शुभेच्छा देईल। आणि त्यांचा पण जीव सगळ्यांचा आता भांड्यात पडला आहे की हे सगळं जे एवढं काही त्रासदायक त्यांना होतं, आता हा त्रास त्यांचा सगळ्यात दूर झाला आहे। मी एकनाथ शिंदे साहेबांचे, प्रताप सरनाईक साहेबांचे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या बुलढाणेकरांच्या सेवेसाठी इतक्या सुंदर गाड्या पाठवल्या। धन्यवाद।